तुम्ही धनंजय मुंडेंवर बोलले. आज त्यांनी असं म्हटलंय की मला वैयक्तिक बदनाम केलं जात आहे, माझ्या बीडला आणि माझ्या बीडच्या मातीला बदनाम करू नका. अरे तुला कोण बदनाम करत रे? तो असून काय गुतलं रे कोणाचं? तो हाई कोण? टिकूजीराव. तो कोण लागून गेला? तुला कोण बदनाम करी ना? तो तोंड सुद्धा बघा वाटत नाहीये. इतकं पातक पाप केलेलं आहे तू, भयानक पातक केलेलं आहे. पहिला गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या वारशाला आणि कामाला कलंक लावणारा कोण असेल तर तू येणास का? त्या माणसांचे वैभव उभा केलं ना, त्या वैभवाला ढासळण्याचं काम फक्त तू एकट्याने केलं. तुला माती जर कळली असती, तुला जर माती कळली असती ना, बीड जिल्ह्याची माती म्हणतो तू आज बनला का? आज करायला लागला असं त्याचा. तुला जर माती कळली असती ना, महादेव मुंडेच्या प्रकरणात 1 मिनिटात तू बाहेर आला असतास. तुझा भाऊ आता त्यो सोन्यासारखी एवढी लेकर त्या महादेव मुंड्याची एकदा जाऊन बघ. काय बोलतो नुसतं. आजी दादापाशी गुलुगुलू गप्पा आणणे आणि तटकरी साहेबापाशी गुलुगुलू गप्पा आणणे म्हणजेच तू पुण्य कमवतो असं होत नाही. तू पाप झाकीतोस आणि पापावर पांघरून घालायला आता तटकऱ्यांना सुद्धा वेळ नाहीये. तटकरे सावध झालेत आता. जबाबदारीने सांगतो, तुझ्यासाठी ते त्यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करून घ्यायला मोकळे. तुला काय माती कळती रे? संतोष देशमुखांचं खून केला गेला. अरे तो म्हणायला पाहिजे होतं, चल सगळे आरोपी मध्ये टाका. समर्थन केलंस तू. तुला काय माती कळणार आहे बीडची? तुला काय माती कळणार आहे रे? काय केलेस तू? काय होतं ते बीड? पूर्वी शब्द होता गोपीनाथ मुंडे साहेबांचं बीड का. आता तुझं नाव घेतलं ना तर लोक नाव सुद्धा घेणार त्या परळीचं. इतकं त्या वारशाला कलंक लावायचं काम नासक्यापणा तू केलेला आहे. तो कोण नाव घेईन रे? चिल्लर चाळे खेळाव करे तू. तू विसरून गेलास की तू ज्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतास ना, त्यावेळेस तुझ्या जात कोणची लोक विचारत सुद्धा नव्हती. हो, ते तो आरडणं इवळणं लोकांना वाटलं जातीच्या पलीकडचा माणूस काय गोरगरिबांसाठी छाती ठोकून लढतो. मनात बसला होतास रे नासक्या तू. तू उद्ध्वस्त केलंस. तू ज्यावेळेस मंत्री झालास ना, मंत्रिपदावरती विकास करायला पाहिजे होता, त्या मंत्रिपदावर तू गुंड सांभाळलेस आणि आज हे भोगायची वेळ आली. अरे मी कालच सांगितलं, त्या वंजारी समाजात मराठा समाजात एवढी माया प्रेमाचे संबंध होते ना, या धन्यामुळं माणसात माणसं नाही राहिले. ती टोळी तयार केली आणि ती टोळी तयार केल्यामुळे मारलं. अरे त्या तोही खानचा माणूस मारून टाकला यांनी. कुठं गेलं रे तोही माया? कुठे गेली? हे सत्यता आहे.